नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी ह्या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. काय असतं ना, भारतात शिक्षण घेऊन परदेशी जाऊन तिथे स्थायिक झाल्यावर समाजासाठी समाजोपयोगी अशा बऱ्याच गोष्टी करणारे असे अनेक असतात. पण तिथे स्थायिक झाल्यानंतरही भारतात येऊन काम करणारे, भरीव कामगिरी करणारे असे फार कमी लोक असतात. आज आपल्या चाकोरी बाहेरील चार चौघी या कार्यक्रमात आपल्याला ऑस्ट्रेलियाहून प्रीती कोतवाल भेटायला आलेल्या आहेत. त्या ह्या अशा लोकांपैकीच एक आहेत. शिवाय जी परिस्थिती माझ्यावर आली ती इतर बायकांवर येऊ नये म्हणून ऑस्ट्रेलियात राहून त्यांनी तिथल्या कायद्याचं शिक्षण घेतलं आणि आज त्या अशा पीडित बायकांना विनामूल्य मदत करत आहेत. प्रीती, चाकोरी बाहेरील चार चौघी या माझ्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्ते. प्रीती, ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या पीडित इंडियन बायकांना आपण मदत करायला हवी असं तुम्हाला वाटायला लावणारी एखादी घटना घडली होती का? आम्ही 1990 साली तिथे मायग्रेट झालो आणि मला आता नक्की आठवत नाही, पण एक 2, 3, 4 वर्षाच्या आतच तिथे एक इंडियन वुमनचा तिच्या नवऱ्यानेच खून केला होता आणि ती डोमेस्टिक व्हायलन्सची केस होती. ते मला मनाला फार चुरचुरलं आणि मी अशा संस्थेत काम करत होते की सोशल सिक्युरिटीमध्ये रोजच्या मला 1-2 केसेस तरी यायच्याच डोमेस्टिक व्हायलन्सच्या व्हिक्टिम्स, म्हणजे वेगवेगळ्या देशाच्या याच्या ऑस्ट्रेलियनसुद्धा यायच्या. त्यामुळे ते जरा मनाला खूपच दुःख झालं. त्याच्यानंतर परत थोडा काळ गेला, परत एका बाईचा खून झाला. तेव्हापासून माझ्या डोक्यात तो किडा सुरू झाला की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि माझ्या या मदत करण्याच्या मागेसुद्धा मला ऑस्ट्रेलियन दृष्टिकोनसुद्धा बघितला पाहिजे. त्याच्यासाठी मी अपस्किलिंग केलं की मी तुम्ही स्वतःला तयार कसं केलं? तर तेच म्हणजे मी काय केले, मी असे सायकियाट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट, सोशल वर्कर्स यायचे आणि मोठे 7-7, 8-8 दिवसाचे कोर्सेस घ्यायचे. म्हणजे आम्हाला त्याची एक्झामसुद्धा द्यायला लागायची. असे मी अपस्किलिंगचे कोर्सेस केले. मेंटल हेल्थ, डोमेस्टिक व्हायलन्स, म्हणजे जगाच्या दृष्टीने डोमेस्टिक व्हायलन्स, काही फक्त भारतातला दृष्टिकोन चालणार नाही तिथे आता. नंतर सुइसाईड प्रिव्हेन्शन, हे असे कोर्सेस केल्यामुळे आणि मी अपस्किल केल्यामुळे माझं ज्ञान वाढत गेलं. म्हणजे तेवढी चांगली मदत मी त्यांना बायकांना करू शकते ना. आणि हे केल्यामुळे मला त्याच्यातली इनडेप्थ माहिती व्हायला लागली. मग मला कळलं की आपलं ज्ञान कमी पडतंय, लिगल ज्ञान जर असेल तर जास्त फायदा होईल. म्हणून मग मी विचार केला आपण लॉ करावा का, तर करावा. म्हणून मग मी लॉ ही केला आणि लॉची डिग्री घेतली मी सिडनीमध्ये. आणि नंतर मला असा विचार येत होता की आपण लॉयर बनावं, पण आय वॉजंट कट आउट फॉर दॅट. सो मग म्हटलं नको आपण हे जे काम करतोय त्याला लॉची डिग्रीचा ह्याचा फायदा होतोय आणि त्याच्यामुळे मला चांगले नोकऱ्यासुद्धा मिळत गेल्या. असं ते म्हणजे सगळं जमून आलं. मला सांगा, ह्या बायका लग्न होऊन ऑस्ट्रेलियात आल्यात, कबूल आहे, पण त्यांनी काहीतरी शिक्षण घेतलेलंच असणार, त्या सुशिक्षित आहेत, अशिक्षित नाही आहेत असं गृहीत धरलं तर ह्या बायका इतकी वर्ष ही परिस्थिती का सहन करत राहिल्या असाव्यात? तुम्हाला काय वाटतं? त्याचं काय असतं की ह्या बायका सुरुवातीला लग्न झाल्याबरोबर इथेच असतात आणि मग त्यांचं काही ठरतं की आता ऑस्ट्रेलियाला मायग्रेट व्हायचं, किंवा त्यांचं लग्न अशाच माणसाशी होतं की जो ऑलरेडी तिथे गेलेला असतो, शिकलेला असतो, तिथेच स्थायिक झालेला आणि तिथे स्थायिक होत असतो. त्यामुळे काय होतं की त्या आपल्या आईवडिलांच्या आणि सासू सासऱ्यांच्या दबावाखालीच असतात आणि त्यांना सांगितलेलं असतं आईवडिलांनी सगळं सहन केलं पाहिजे. मग काय होतं की जराशे दिवस जातात, व्हिसाचे प्रॉब्लेम असतात, त्यामुळे त्यामध्ये त्यांना मुलंही होऊन जातात. मग एकदा त्या मायग्रेट झाल्या की जर त्यांचं जर पटलं नाही तर एक तर दबावही असतो, सगळ्यांना सांगायचं असतं की घराण्याचं नाव ठेवणं हे फार असतं, ते पण आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आणि दुसरं असं असतं
मुलांसाठी, मुलांच्या चांगल्यासाठी, किंवा तिथे गेलेले जे काही पुरुष असतात ते तर त्यांना सगळं खोटं सांगत असतात. तुला काही राईट्सच नाही आहेत, मी तुला परत पाठवून देऊ शकतो, तू असं केलं नाहीस तर मी असं करू शकतो. म्हणजे हे लीगल मॅटर्स होतात आणि काहीच त्यांना कल्पना नसते, नवीन नवीन आलेले असतात, त्यामुळे त्यांना सगळं खरंच वाटायला लागतं. म्हणजे शिक्षण असलं कधी कधी कळतं पण वळत नाही. पण अशा बायका जर तुमच्या संपर्कात आल्या तर तुम्ही त्यांना कशी मदत करता? मी काय करते आता, म्हणजे मुख्य उदाहरण द्यायचं तर कोविडमध्ये मी टेलिफोनवरच त्यांच्याशी जास्त बोलू शकत होते, कारण त्याच वेळेस मी रिटायर झाले आणि त्यामुळे मी घरात होते. म्हटलं चला आपण हे, आपल्याला कितीतरी दिवस आपल्या डोक्यात हा विचार आहे तर आपण असंच करावं, त्यांना मदत करावी, आणि म्हणून हे मी सगळं विनामूल्य करते. आणि माझा हा जे शिक्षण झालं, लीगल म्हणजे डिग्रीज घेतली मी सिडनीमध्ये, तर त्या डिग्रीचा मला फायदा झाला. ही संस्था कशी थापावी, काय करावं लागतं, त्याच्यासाठी मी रिसर्चही केला. आणि हे करून मला बायकांना अगदी तंतोतंत खरी माहिती द्यायची असते. तर ते टेलिफोनवर बोलूनसुद्धा आम्हाला समोरासमोर येऊन बोलू शकणं ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो. त्यामुळे त्यांना मी जे सांगायचे ते खरं नाही वाटायचं, कारण लागलीच हे लोक फोन बघणार, कोणाला केला, काय केला असं पण करतात. म्हणजे त्यांचे फोन ट्रॅकिंग करतात, ती कुठे गेली, काय गेली. तर मला म्हणजे असं काही वेळेस त्यांना शिकवायलाच लागतं मला त्यांना. अगं तुला राईट्स आहेत, तू शॉपिंगला येते, भाजी घ्यायला जाते म्हणून सांग, मी तिथे भाजी मार्केटमध्ये येते. मग त्याला काय ट्रॅकिंग करणार, तो शॉपिंग सेंटरमध्ये भेटला किंवा पार्कमध्ये भेटला, असंही होऊ शकतं. पण ते त्यांना कधी पटायला, म्हणजे सांगते तसं, एक आपला मेंदू एक सांगतं आणि आपलं हृदय दुसरं सांगतं आणि ते तुटतं. बरोबर आहे. ह्या बायकांशी मी जेव्हा बोलत असते तेव्हा मी त्यांना सांगते की फक्त तुम्ही आपल्या भारतीय मैत्रिणी करू नका, जरा थोड्या दुसऱ्या देशातल्या बायकांशी मिळून मिसळून वागायला, मैत्रिणी करायचा सुरुवात करा. कारण काय असतं की त्यांचे पण विचार, मग ऑस्ट्रेलियातले त्यांचे अनुभव, म्हणजे त्याच्याने सुद्धा त्यांचं ज्ञान वाढतं, जरासं इंग्लिश सुद्धा शकतं. आणि मग त्यामुळे काय होतं की मी जेव्हा त्यांना लॉज सांगत असते की तुमचे राईट्स काय आहेत, इथे लॉज किती वेगळे आहेत, आणि हे कंपॅरिझन करायचीच नाहीत की जे भारतीय आहेत ते त्याच्याचसारखं इथे असतं, तसं हा ब्लाइंड फेथ ठेवू नका कोणावर. कारण मी पण लॉ शिकलेली आहे, त्यामुळे मला तुमचे राईट्स मला माहिती आहेत, आणि हे मिळवायचा हक्क फक्त तुम्हालाच असतो, तो दुसरा कोणी तुम्हाला सांगू शकत नाही. तेव्हा तुम्ही जरा, मी त्यांना वेबसाईट्स देते वेगवेगळ्या, आणि लीगल वेबसाईट्स देते की तिथले लॉज काय आहेत, म्हणजे ते वाचायला आणि त्याचा, आणि मी त्यांना सांगते तुम्हाला जर कळलं नाही तर मला लागलीच फोन करा. प्रीती, तुम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला सांगताय की ऑस्ट्रेलियामधील कायदे जे आहेत ते अशा बायकांसाठी भारतातल्या कायद्यांपेक्षा वेगळे असतात. हां, तर ते काय वेगळे असतात आम्हाला सांगाल का? ऑस्ट्रेलियामध्ये असं आहे की जर डोमेस्टिक व्हायलन्ससाठी जर बायका सोडून गेल्या तर त्यांना वेगळे अलावन्स पण मिळतात आणि सिंगल पेरेंट मिळू शकतं. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सच्या ह्या कॅटेगरीमध्ये त्यांना, म्हणजे त्या सिंगल पेरेंट्स असतील तर त्यांना अलाउन्स देण्यात येतो. आणि म्हणजे त्याच्यात तुम्हाला उपाशी राहत नाही तुम्ही, आणि तुम्हाला ते दुसऱ्या संस्था आहेत त्यासुद्धा त्यावेळेस मदत करू शकतात. दुसरा एक मोठा फरक आहे की ऑस्ट्रेलियन लॉमध्ये जितक्या आईचा हक्क असतो तेवढाच वडिलांचाही 50-50 हक्क असतो मुलांवर. आणि आपल्या समाजात काय असतं की जर कधी नवरा बायको सेपरेट झाले तर बहुतेक वेळा आईकडेच जातं. तसं होऊ शकत नाही, ते तुम्हाला प्रूव्ह करायला लागतं तिथे. हां, की मी केपेबल आहे ॲज अ सिंगल पेरेंट त्यांना हे करायला. आणि हे कोर्टाचं आहे, म्हणजे ते पैशाच्या वेगळं आहे. ते असे वेगळे वेगळे लॉज आहेत. मी जेव्हा ह्या बायकांना सगळा हा लॉ आणि त्यांचे राईट्स समजावून सांगते, पण ऑस्ट्रेलियन सोसायटीमध्ये असं आहे
की मला त्यांनीच डिसिजन घ्यायचा असतो. आपण त्यांना सांगू शकत नाही की तू हा रस्ता धर का तो रस्ता धर. आणि त्याच्यामुळे त्यांना मग ते परत कठीण जातं की मी कसा डिसिजन घेऊ. ची काय प्रतिक्रिया असते, त्या काय रिस्पॉन्स देतात तुम्हाला? हे बघा, फायनली त्या ॲक्सेप्ट करू शकतात. सेपरेशनकडे त्या विचार करायला लागतात आणि तो सगळा पॉझिटिव्ह विचार असतो. मग काही बायका माझ्याकडे 2 महिन्यांनी येतात आणि मी त्यांना सांगते, तुमचा जेव्हा डिसिजन होईल ते हा आपला टेलिफोन नंबर उघडा आहे आणि मी तुम्हाला सेव्ह केलेला आहे, त्यामुळे तुम्ही केव्हाही फोन केलात तरी मी तुम्हाला उत्तर नक्कीच देणार. मग काही बायका 2 महिन्यांनी येतात, काही बायका 6 महिन्यांनी. एक तर बाई एका वर्षानंतर आली आणि मला खरंच आश्चर्य वाटलं की तिला नंतर कळलं की मी जे सांगितलं होतं ते तिच्या डोक्यात प्रकाश पडायला लागला हळूहळू, की अरे ह्यांनी जे सांगितलं तेच होत चाललं आहे. आणि हे सगळे प्रॉब्लेम काय ऑस्ट्रेलियात आल्यावर झालेले नसतात, असं खुडूक मिणूक आपल्या भारतातच होत असतात. पण त्या आईवडिलांच्या प्रेशरपायी आणि त्या आपल्या घराण्याचं नाव जे ठेवायचं असतं ना, टिकवायचं असतं, त्यांची पत राखायची असते, ह्या प्रेशरपायी ते दुर्लक्ष करतात. मग ती मुलं होतात, मग त्या जंजाळात सापडतात. पण ते जेव्हा इथे ऑस्ट्रेलियात येतात आणि एकट्या पडतात, कोणाचाच काहीच नसतं, तेव्हा मग असा विचार करायला लागतात, अरे हे मला एकटीलाच सहन करायचं आहे, आज काय मी आईकडे धावू शकत नाही, फार फार तर एक फोन कॉल होतो. पण म्हणजे त्यांना असा सपोर्ट काही नसतो. आणि म्हणूनच मी संस्थेचं नाव ठेवलं आहे मातृछाया. आणि त्या मातृछायाचं म्हणजे त्यांनी मातृछायामध्ये, आणि मी त्यांना म्हणते मावशीच म्हणा, आंटीच भरा मला, असं काही दुसरं काही बोलूच नका. त्यामुळे त्या म्हणतात, अरे आपण आपल्या भाषेत बोलतोय, हिंदीत बोलतोय, म्हणजे त्यांना तो सगळा आपुलकीपणा, खरंच मावशीसारखं वाटतं त्यांना. अशा बायकांना जेव्हा तुम्ही मदत करता तेव्हा त्यांच्या कुटुंबियांकडनं तुम्हाला त्रास होतो का? म्हणजे त्यांना कळलं की त्या तुमच्याकडे येत आहेत मदतीसाठी, तेव्हा त्यांचा नवरा म्हणा, त्यांची मुलं म्हणा, किंवा आणि कोणी माणसं म्हणा, ह्यांच्याकडून तुम्हाला काही त्रास होतो का? त्याचं असं होतं की 80% ज्या बायका माझ्याकडे येतात त्या मला असंच सांगत असतात की माझ्या जरा आईवडिलांशी बोला, त्यांना हा लॉ समजावून सांगा, कारण त्यांना समजत नाही आहे, ते फक्त इंडियन लॉचंच माहिती असतं त्यांना. त्यामुळे मी त्यांना अगदी बोलते, मी सगळ्या आईवडिलांशी 2-2, 3-3 वेळा बोलते, त्यांना समजावून सांगते की इथली परिस्थिती फार वेगळी आहे आणि ही बाई एकटी पडलेली आहे, त्यामुळे मला तिला मदत करायची आहे. मी काही असं त्यांचं लग्न तोडायचं वगैरे बघत नाही आहे. त्यामुळे पण ते काय असतं ना, इथे ते काय करतात, मग ते नवरे आपल्या मित्राकडनं प्रेशर आणून, कोणाकडनं, आपली कम्युनिटी छोटी असते, इकडून तिकडून मला निरोपही येतात, थ्रेट्सही येतात मला, हो येतात की माझ्या बायकोला तुम्ही काय चुकीचं शिकवता. आणि त्यांची कल्पना अशीच झालेली असते की आता ही बाई कोणाशी बोलायला लागली आणि राईट्स सांगायला लागली म्हणजे आमचं तोडायलाच बघते, आमचे घराण्याला बदनाम करायला सांगते. असे जे काही बायसेस आहेत ना, त्याच्यामुळे जास्त गोंधळ होतात आपल्याकडे. आपण डोमेस्टिक व्हायलन्सबद्दल बोलतोय ना, तर मी काय तुम्हाला विचारते की हे डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस ज्या आहेत त्या फक्त आपल्या भारतीय कम्युनिटीमध्येच जास्ती असतात की इतर कम्युनिटीज, म्हणजे जसं की ऑस्ट्रेलियन कम्युनिटी किंवा तिथे काही चायनीज राहत असतील, चायनीज कम्युनिटी, अशा सगळ्या कम्युनिटीजमध्ये त्या असतात केसेस अशा डोमेस्टिक व्हायलन्सच्या? तर इंटरनॅशनल जे डोमेस्टिक व्हायलन्सची जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये 4 कॅटेगरीज आहेत की तुम्हाला फक्त थप्पड मारली म्हणजे फिजिकल असॉल्ट इज नॉट द ओनली थिंग. फायनान्शियल, मेंटल अब्यूज आणि आयसोलेशन म्हणजे कम्युनिटीपासून तोडणं वगैरे, ह्या अशा भरपूर कॅटेगरीज आहेत. म्हणजे ही लोकांची आणि आपल्या इंडियन बायकांची सुद्धा चुकीची हे असते, पण त्यांनी मला थप्पड नाही मारली मग मी काय करू, असं अशी सुद्धा असते. डोमेस्टिक व्हायलन्स हे काय फायनान्शियल, कास्ट आणि क्रीड किंवा ऑस्ट्रेलियन किंवा इंडियन ह्याच्यावर अवलंबून असतं. मी सगळ्या देशातल्या केसेस पाहिलेल्या आहेत. म्हणजे सगळ्या कम्युनिटीजमध्ये हा प्रॉब्लेम असतोच अगदी, आणि अशा केसेस येतातच. हो. पण मग आणखीन मला असं मनात येतं की आता परत डोमेस्टिक व्हायलन्स असं आपण म्हटलं ना की फक्त बाईलाच पुरुष त्रास देतोय असं नसतं. कधी कधी पुरुषांनाही बायका त्रास देतात.
अशी अनेक उदाहरणं असतात. शिवाय तसं बघायला गेलं तर मग मुलं जी असतात ती मोठी झाल्यावर आपल्या आईवडिलांना त्रास देतात हक्कांसाठी, पैशांसाठी काही. तोही एक प्रकारचा डोमेस्टिक व्हायलन्सच झाला. तर अशा केसेस येतात का हो तुमच्याकडे? अगदी जरूर तशा केसेस येतात. पण त्याचं पर्सेंटेज जे बायका पुरुषांना मॅनिप्युलेट करतात किंवा त्रास देत असतात त्या फार पर्सेंटेज कमी आहे. ते म्हणजे आम्ही जर म्हटलं तेव्हा जेव्हा मी बघत होते त्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये तेव्हा 99% तर बायकाच असायच्या, पण 1% सुद्धा असायचं. आणि तुम्ही जे म्हणालात मुलं आईवडिलांना, तसं नाही आहे. ते कल्चरल ह्याच्यामध्ये आई वडील सुद्धा मुलांना करायचे, त्रास द्यायचे. म्हणजे इतकं की त्यांना मारून पिटून ती मुलं आई वडिलांना प्रोटेक्ट करायला यायची नाही पुढे. पण शाळेतले टीचर्स आम्हाला सांगायचे, पोलीस केसेस घेऊन यायचे की कधीतरी शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला की इथे मारहाण चालली आहे, मुलांना मारहाण चालली आहे. म्हणजे अशा सुद्धा केसेस आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारे, कारण आमचं ते मदत द्यायला ना, कोणीही डोमेस्टिक व्हायलन्स विक्टीम झालं आणि त्यांना जर सेपरेट झाले ते फॅमिलीपासून तर त्यांना पैसे मिळायचे. त्यामुळे मी सगळ्या प्रकारचे, म्हणून हल्ली मला कोणीही काही प्रॉब्लेम सांगितला तर मला कधीच खोटं वाटत नाही, कारण त्याच्यात काहीतरी तंतोतंत असतं आणि तो धागादोरा आपण तो बांधत जायचा. आणि कुठेतरी कोणाला तरी ते असह्य होतं, हो, म्हणून मग ते तुमच्याकडे येतात मदतीची. किंवा आता जसं मी एक्झाम्पल दिलं की नेबर्स सुद्धा रोज मारहाण ऐकत असतात, तर तिथे लॉ आहे की रस्त्यावरचा चालणारा माणूस सुद्धा फोन उचलू शकतो, मोबाईल, आणि सांगू शकतो मी ह्या घराच्या पुढे आहे उभा आणि इथे मला काहीतरी दिसतंय, असे सुद्धा होऊ शकतं. आणि त्याची दखल लगेच घेतली जाते. अगदी पोलीस कार येऊन उभी राहते आणि ते दार ठरठावून विचारतात कोणाला काय झालं. मग आपल्या इंडियन बायका त्याच्यावर परत पदर घालायला बघतात. पण एवढा मोठा काळा डोळा झालेला असतो किंवा त्या मुलांचं काहीतरी, मुलं रडत असतात, अरे काही उगाच रडतात का मुलं आणि डोळा काळा होतो का? नाही, मी आपले आपटले कपाटावर, असं सांगण्यात सुद्धा येतं. म्हणजे त्या पदर टाकत असतात आपल्या फॅमिलीवर. म्हणजे त्यांना तुमच्याकडे येण्यासाठी खरंच खूप मोठी मनाची तयारी करावी, धैर्य लागतं. त्याला धैर्य हाच शब्द मी बोलते. आणि ते धैर्य, तुम्ही जो पहिला प्रश्न विचारलात ना की किती इतके वर्ष का राहतात, ते धैर्य वाढतच नाही. पण त्या जेव्हा एकट्या मायग्रेट झालेल्या असतात तेव्हा त्यांना कळतं की आपणच डिसिजन घेतलं पाहिजे, आपल्या पोरांचं प्रोटेक्शन आपणच केलं पाहिजे. हे जर आपण केलं नाही तर ह्या जंजाळातून बाहेरच पडणार नाही आपण. आणि हे सुद्धा मी त्या बायकांना समजावून सांगते. प्रीती, कोविड काळात एका आंतरिक इच्छेने त्या बायकांना मदत करण्याच्या तळमळीने तुम्ही हे काम सुरू केलं. हळूहळू बायकाही तुमच्याकडे यायला लागला, तुमचं नाव त्यांना समजलं की बाई आपल्याला मदत करते, लॉस समजावून सांगते. आता बायका तुमच्याकडे यायला लागल्या, तुमचं काम अर्थातच वाढलं असणार. तर ह्या सगळ्यांचा तुमच्या आयुष्यात काय परिणाम झाले, काय बदल घडून आले तुमच्या आयुष्यात? अगं, त्याचं असं आहे की ह्या बायकांकडनं सुद्धा मी नवीन शिकून घेते. मी तर नेहमी म्हणते की तुमच्या समोरचं माणूस जे तुमच्याशी बोलतं त्याच्यातनं पण शिकण्यासारखं आहे. आणि प्रत्येक माणूस तुम्हाला काहीतरी एक गोष्ट नवीन शिकवून जातं. आणि जर ते तुमच्यात कुवत नसेल तर तुमची प्रगतीच होणार नाही. त्यामुळे मी नेहमी ऐकून घेते. आणि सध्याचे इंडियातले ट्रेंड्ससुद्धा मला कळायला लागलेत. त्यामुळे काय आहेत की बायका इतक्या शिकल्यात तरी इमोशनली त्यांचं किती मन असं द्विधा होतं. आणि द्विधा झाल्यामुळे लॉजिकल थिंकिंगचं थोडंसं कमीच पडतं तेथे. त्यामुळे मला हे सगळी द्विधा त्यांची कळू शकते. म्हणून मी पण जास्त माझ्याकडनं त्यांना कशी मदत करता येईल हेच बघते. दुसरं असं झालं आहे की आता मी तिथे संस्था स्थापन केली आहे, ही मातृछाया. त्याचं उद्घाटन मी कॅनबरामध्ये इंटरनॅशनल विमेन्स डेच्या दिवशी तिथे इंट्रोडक्शन केली. आणि त्यांनी पण मला म्हणजे आपल्या मराठी मंडळाच्या त्या कॅनबराच्या बायकांनी पण मला चान्स दिला स्टेजवर जाऊन ते सांगण्याचं. तर 201 बायकांनी, त्याच्यासुद्धा जरा पॉझिटिव्ह असतो ना तो सगळा. त्याच्यानंतर ज्या बायका तिथे आपला एस्टॅब्लिश बिझनेस म्हणजे लीगल बिझनेस म्हणजे त्यांचा ABN नंबर वगैरे असतो, अशा बायकांना मी ऑन द बोर्ड घेतलेलं आहे की तुम्हाला मदत करता येईल का मातृछायेसाठी. म्हणजे
अशा दुसऱ्या अंगाने तशीच लॉयर लोक आहेत, इंडियन बायका ज्यांनी इंडियात लॉ केलेला आहे, ज्यांना इंडियन लॉ कळतो आणि ऑस्ट्रेलियनही लॉ कळतो. माझी जरी मी पदवी जरी घेतली असली तरी मी सनद घेतलेली नाही आहे, त्यामुळे मला असं गायडन्स देऊ शकते, पण मी ॲडव्हाइस अजिबात देऊ शकत नाही. तो ॲडव्हाइससाठी पण त्याच्या आधीचे जे समजून घेणं, ते समजणं, आणि त्याच्यात त्यांचे खूपच पैसे वाचतात. कारण ह्या आता लॉयर्सनी सांगितलेलं आहे की तू जे करतेस ते आम्हाला म्हणजे तेवढे पैसे त्यांचे वाचतील, आपण त्यांना मदत करण्यासाठीच त्या माझ्या या मातृछायाशी कोलॅबरेशन केलेलं आहे. नंतर मी अशा एका लोकल काउन्सिलकडे गेलेली आहे. त्यांनी मला आता विनामूल्य एक ऑफिस दिलेलं आहे आणि तो आता त्या काउन्सिलनी तर डोमेस्टिक व्हायलन्सचा हब केला आहे. त्यामुळे 10 ऑर्गनायझेशन ज्या डोमेस्टिक व्हायलन्सबरोबर काम करतात त्यांच्याबरोबर मी काम करते आहे. आणि माझं काय झालं होतं, मी जरा नॉर्दर्न टेरिटरीमध्ये काम करायला गेले होते, म्हणून थोडंसं माझा हे सोशल कॉन्टॅक्ट्स सगळे आणि प्रोफेशनल कॉन्टॅक्ट्स जरा तुटले होते. ते आता रिएस्टॅब्लिश झाले. त्यामुळे मला एक फोन कॉल केला की ह्या बायकांना 10 ठिकाणी धावायला नाही लागत उगाचच. हे मी बघते की त्यांची धावपळ कमी होईल, त्यांना कमी वेळेत जास्त त्याचा उपयोग होईल. प्रीती, तुम्ही कायद्याची डिग्री घेतलीत ऑस्ट्रेलियामध्ये, तर त्या अनुषंगाने तुम्ही ह्या बायकांना मदत करताना त्याचा तुम्हाला उपयोग होतोच, पण इतर कामांसाठी पण तुम्ही ही डिग्री मिळवली आहे, त्याचा उपयोग होतो का? हो, नक्कीच झाला. मी न्यू साऊथ वेल्समध्ये व्हिक्टिम्स ऑफ क्राईममध्ये जेव्हा नोकरीला ॲप्लिकेशन केला त्याला व्हॅल्यू मिळाली आणि मला तो जॉबही मिळाला. आणि ते मी मग पोलीस प्रोसिक्युटर्स जे मला सांगायचे ते मला असं बंपर नाही गेलं. मला ते सगळे लॉज माहिती होते, सेक्शन ऑफ द लॉज मला माहिती होते, आणि मग मी ते कॉमन मॅनच्या शब्दामध्ये सगळे मी माझ्या विटनेसेस किंवा व्हिक्टिम्सना समजावून सांगायचे. आणि मी असं म्हणजे घरचं काहीतरी उदाहरण दिलं, असं जर झालं तर काय, मग ते पटकन त्यांच्या लक्षात येतं. पण ते लिगल टर्मिनॉलॉजी केली की ते जंबल गंबल होतं आणि कोणालाही काहीही कळत नाही. पण हा मला म्हणजे त्याचा फायदा फारच झाला. नंतर मी नॉर्दर्न टेरिटरीमध्ये गेले तेव्हा मला जे म्हटलं इंडिजिनस कम्युनिटीमध्ये, तेव्हा खूप तिथे व्हायलन्स होता. तेव्हा मी त्या अटर्नी जनरल्समध्ये विटनेस असिस्टन्सचं काम केलं. आणि विटनेस असिस्टन्सचं काम करणं म्हणजे असं की व्हिक्टिमना तुम्हाला विटनेस देईपर्यंत जो माणूस त्यांना छान धैर्य देऊन तयार करतो की त्यांचेच शब्द चांगल्या पद्धतीने कसे टाकावेत, जे लीगली ॲक्सेप्टेबल कसे असतात हे त्यांना ज्ञान देणं, तो त्यांना जर तो नियम कळला तरच त्यांना तसं उत्तर देता येतं ना, ते माझं काम होतं. नंतर काय होतं, काही विटनेसेस घाबरत असतात की त्यांचा जाऊन खूनच पाडतील त्या केसनंतर किंवा मारहाण करतील, कुठेतरी टाकून देतील. तर त्या विटनेसेसमध्ये त्यांना कॅमेरा म्हणतात. तो कॅमेरा म्हणजे एका कुठेतरी त्यांना लपवून ठेवलेलं असतं. ते फक्त त्या रूममध्ये बसतात आणि त्याच्या मागे मला बसायचं असतं आणि त्यांना ते असं धैर्य द्यायचं असतं. मी एकही शब्द बोलू शकत नाही, त्यांना हात लावू शकत नाही, काही नाही, मी कॅमेरात येत नाही, मी त्यांच्या मागे बसलेली असते. पण त्यांना ते बळ असतं की ही बसली आहे जी वर्षभर त्यांना माहितीची आहे बाई, आणि जिनी ते सांगितलं आहे की मग त्यांना ते शब्द आपोआप येऊ शकतात वगैरे. आणि मी त्यांना एवढंही बळ दिलेलं असतं की त्यांना जेव्हा असं ओव्हरवेल्मिंग होतं, रडू येतं, तेव्हा सांगायचं ह्याच्या पुढे मला आता थोडी रजा पाहिजे, आणि मग ते ॲडजर्न होतं कोर्ट. हे पण म्हणजे पण हे बोलताच येत नाही. तर पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये मी जे सांगेन तेव्हा ते काय असतात आणि वर्षानंतर किंवा 6 महिन्यानंतर ते काय असतात, जमीन अस्मानाचा फरक असतो. लहान मुलांना सुद्धा मी मदत करायची आणि अशी तयार करायची की मला म्हणजे ते पोलीस प्रॉसिक्युटर येऊन सांगायचे, वा वा आपला काय विटनेसनी आज उत्तरं दिली आहेत की आपली केस जिंकणारच आपण. आणि आणखीन एक लॉ आहे तिथे की विटनेस असिस्टन्स स्टेटमेंट असतं की हा जो माझ्यावर क्राईम झालेला आहे त्याचा इफेक्ट माझ्यावर काय झाला आणि त्याचं मी कसं जन्मभर सफर करते किंवा आत्तापर्यंत कसं हे जे असायची ती मला आणखीन एक काम होतं की ते स्टेटमेंट, विटनेस स्टेटमेंट जे असायचं ते आपलीच गोष्ट सांगायची, पण ते मी अगेन
मी त्यांना ते समजावून सांगायचे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय का? आता आपण मराठीत एकाच शब्दाला 4 शब्द वापरू शकतात. त्या भाषा शैलीवर जे प्रभुत्व असतं ते आपल्याला कोणीतरी शिकवतं की नाही, आपले टीचर्स शिकवतात. तसंच मी त्यांना शिकवायचे, अरे हा तुमचाच शब्द आहे, पण ह्या शब्दाला तुम्ही भाषा शैलीत असा वापरू शकाल का? मग ते त्यांची स्टोरी लिहायची की असं झालं, मग ते झालं, मग ते झालं, आणि त्याचा परिणाम जो काय झाला ते मतितार्थ असतो शेवटचा, तो जो असतो त्याच्यानी मग ते जज ते व्हॅल्यू, त्याला पर्सेंटेज असतं, त्याला व्हॅल्यू असते, आणि त्याच्यानी सुद्धा तुम्ही केस जिंकू शकता. अरे वा. हे जेव्हा विटनेस बॉक्समध्ये विटनेसेस बसतात आणि ते जेव्हा उत्तरं देतात आणि ते कन्व्हिन्सिंग उत्तरं असली पाहिजेत, म्हणजे त्यांच्या लॉयरला सुद्धा, जजेसला, आणि आमचा तो पोलीस प्रॉसिक्युटर तर नंतर समिंग अप करतोच, आणि त्यांचे जे विटनेस स्टेटमेंट असतात त्याला जास्त भार दिला जातो आणि त्याप्रमाणे गुन्हेगाराला तशी शिक्षा दिली जाते. म्हणजे गुन्हेगाराची शिक्षा तशी कमी किंवा जास्त होते, नक्कीच होते. ओके. प्रीती, तुम्ही ऑस्ट्रेलियात आज इतकी वर्ष राहत आहात, म्हणजे तुम्ही तिथल्याच झाल्या असं म्हणायला एका अर्थाने हरकत नाही, पण तसं असतानाही जेव्हा इथे भारतात भुजचा भूकंप झाला तेव्हा तुम्ही इथे येऊनही खूप मदत कार्य केलं, तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगता का? हो, नक्कीच. जेव्हा भूजचा भूकंप झाला तेव्हा मी महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया सतत वाचत होते, आणि ते जे अंजरमध्ये 400 मुलं गाडली गेली ते जे वाचलं तेव्हा माझ्या अगदी मनाने ठरवलं की आता आपण जाऊन काम केलंच पाहिजे तिथे, कारण जरुरी आहे लोकांना. आणि हे जेव्हा ठरवलं तेव्हा जरा माझ्या मनात असं द्विधा मनस्थिती होती, आता मी कसं जायचं. पण मी माझ्या बॉसला सांगितलं, माझ्या देशाला मी जाऊन मदत केलेली मला तरी बरं वाटेल, आणि ती खूप चांगली होती. ती म्हणाली, हो तुझी लीव तर भरपूर आहे, तू घेऊन जा. मग मी अशा हिंदू धर्मीय संस्थांना कॉन्टॅक्ट केलं की मला असं करायचं आहे, तर आपण तुम्ही मला मदत कराल का, आपण काय काय करू शकू. तर मी म्हटलं मी काउन्सिलिंग करीन, मी बाकीचं सगळं मिळवीन, पण आपण सुद्धा एक कंटेनर भरून जर आपण कपडे, भांडी, काहीही असेल ते दिलं तर बरं होईल. आणि मग मी जरा असे जाऊन 2-4 अशा आमचे लोकल ह्या असतातच समारंभ, त्याच्यात जाऊन भाषणं केली की मी जाणार आहे तर आम्हाला द्या. मग त्यांनी सेंटर स्थापन केलं. नंतर मी माझ्या त्या एका ऑस्ट्रेलियन असोसिएशन ऑफ सोशल वर्करकडे म्हटलं की मला जायचं आहे. ते म्हणाले, अरे काय उदात्त उद्मत्त तुझा विचार आहे. म्हणजे मला हा रिस्पॉन्स तर अगदी आश्चर्यजनक वाटला. मग त्यांनी म्हणाले, आम्ही पण तुला मदत करतो. मग संस्थेने माझं पहिल्या वर्षी तिकीट काढलं, एअर तिकीट काढलं, आणि त्या वेळेस येताना इतकं, म्हणजे आमचं ऑस्ट्रेलियन जरा गव्हर्मेंट हेल्थचं फारही आहे, त्यांनी एवढी भली मोठी लिस्ट दिली होती, हे तुम्हाला व्हॅक्सिन घेऊन जा म्हणजे तुम्हाला आजारी पडणार नाही. आणि मला ते पटलं, कारण मी जाऊन तिथे आजारी पडून काहीच उपयोग नव्हता. गेले मी तिथे, असं भरभरून मदत झाली मला, आणि माझा काही एकटीचा त्याच्यामध्ये भाग नाही, मी ह्या सगळ्यांना श्रेय देते. त्याच्यामुळे झालं. अंजरपासून मी सगळ्या ठिकाणी गेले, आणि तिथे मी कॅम्प्समध्ये सुरुवातीला राहिले. कॅम्पनंतर लोकांना जेव्हा कळलं तेव्हा ते त्यांच्या घरात घेऊन गेले. तुम्ही भुजमध्ये कामाला आलात, तुम्ही तिथे नक्की काय स्वरूपाचं काम केलं ते आम्हाला सांगाल का? भुजमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं. म्हणजे जे व्हिक्टिम्स होते, ज्यांचे हात पाय तुटलेले होते, जी मुलं अनाथ झालेली होती, त्या सगळ्यांना मी काउन्सिलिंग आणि त्यांना वेगवेगळ्या संस्थेकडे कोलॅबोरेशन करून त्यांना जी जरूरीची वस्तू आहे, जी मी देऊ शकत नव्हते त्या 15 दिवसात किंवा 3 आठवड्यामध्ये, ते मी दुसऱ्या संस्थांकडे थोपून गेले होते, म्हणजे ते लुक आफ्टर करणार होते. दुसरी अशी झाली की कित्येक लोकांनी असं व्हॉलंटरी वर्क करून त्या ज्या जमिनीत पुरले गेलेली घरं किंवा हे त्याच्यातनं जे प्रेतं काढत होती त्यांनासुद्धा, म्हणजे ते जेव्हा आपल्या फॅमिलीत परत गेले तेव्हा त्यांना असं काहीतरी विचित्र वाटायचं, आणि ते म्हणायचे मग आम्हाला असं का होतं. तर मी त्यांना सांगितलं की अरे हा परिणाम तुम्ही इतकं दुःख पाहिलेलं आहे की तुम्हाला ते आता पचत नाही आहे. म्हणजे काय, आणि त्यांच्या फॅमिलीजनी ते काय पाहिलेलं नसल्यामुळे त्यांना कळत नाही हा माणूस विचित्र का वागतोय. आता बायकोनी म्हटलं जेवा, मला भूक नाही,
असं 15 दिवस बोलल्यावरती बायको जरा अपसेट होते. पण ते त्यांना कळत नाही की तुम्ही जे पाहिलंय ते त्यांनी न पाहिल्यामुळे टी व्हीवर पाहणं आणि स्वतः करणं ह्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. आणि त्या एरियामध्ये असं काय होतं ना, असे वास यायचे. म्हणजे मी जेव्हा ऑस्ट्रेलियाला सुद्धा गेले तेव्हा एखादा काही घाण वास आला की मला ते असं ट्रिगर व्हायचं, ट्रॉमा, की अरे बापरे, हे ना आपल्या भुजमध्ये असा वास, असं मला मनाने कळायचं नाही. पण मी ॲनलाइज करायला गेले तर तसा तो ॲनालिसिस मी त्यांना अरे हां भाई साहब वैसा ही हो रहा है हमारे साथ. तर म्हटलं असं थोडे दिवस होणार आणि हे तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे. तुमच्या बायकोला घेऊन या, हे मी त्यांना समजावून सांगते. असं मी करायला लागले. म्हणजे वर्कर्स, तसेच नर्सेस, डॉक्टर्स यांनासुद्धा असे परिणाम खूप झाले होते. कारण 24 तास ते बिचारे कामच करत होते. प्रेत पाहत होते, ऑपरेशन्स करत होते, सप्लाईज नव्हते तिथे. त्यामुळे त्यांचं जे दुःख होतं ते त्यांच्या फॅमिलीनी सहन केलेलं नव्हतं. म्हणून त्या फॅमिलीज अपसेट व्हायला व्हायचं. हा काय जेवत नाही, हा काय उठत नाही, आता असं केलं पाहिजे, ते मुलांना जरा हसून बोला ना, असं चिडून का. म्हणजे असे जे परिणाम होतात मेंटली, म्हणजे त्याला आपण ट्रॉमॅटिक इफेक्ट होतो. आणि कधी कधी सेकंडरी ट्रॉमॅटिक इफेक्ट सुद्धा होतो, ऐकून सुद्धा होतं. आत्ताच तुम्ही म्हणालात की प्रत्यक्ष पाहूनच नव्हे तर ऐकून सुद्धा या गोष्टींचा मनावर परिणाम होतो. आणि तो होतोच. आपण अपसेट नाही व्हायचं, धीराने वागायचं, खंबीर राहायचं असं ठरवलं तरी कुठेतरी आपण हलतो. कधी कधी आपल्याला वाटलं नव्हतं इतक्या प्रमाणाबाहेर जाऊन आपण हलतो. तर तुम्ही तर तिथे सतत काम करत होतात, तर तुम्हाला स्वतःला ह्यापासून अलिप्त, हा चुकीचा शब्द आहे, पण थोडंसं काबूत कसं ठेवलं? माझं काय झालं, मी परत आले भुजनंतर आणि ते जवळजवळ मी ह्या भ्रमात होते की हे हिरोईक काम झाल्यासारखं आहे. आणि मी ते कंपार्टमेंटलाइज करून टाकलं होतं. ॲज अ काउन्सिलर म्हणून मी ते कंपार्टमेंटलाइज ते विसरून जायचं. पण त्याच्यानंतर असे अनुभव आले की मला तो ट्रॉमा ट्रिगर झाला आणि मी माझ्या ऑस्ट्रेलियातल्या कामाच्या इथे होते तेव्हा मला रडूच यायला लागलं. आणि त्याच्यामुळे मला कळलं की हा ट्रॉमा मी एका डबीत बंद करून ठेवलेला आहे आणि हे बरोबर नाही. आपल्याला काउन्सिलिंग, आणि मग मला मदत करण्यात आली, मला फ्री काउन्सिलिंग मिळालं. त्याच्यानंतर मी पण सेटल झाले. पण ते काय आहे, कधी कधी आपण ते हिरोईक मूडमध्ये जातो. आणि हे मला काउन्सिलरने सांगितलं, तू जे परत आलीस ते तू बंद डबीत ठेवलीस आणि ते हिरोईक म्हणून तुला ते तू विसरून गेलीस. पण तो जे परत जो ट्रॉमा झाला तेव्हा तो असा ट्रिगर होतो. आणि त्याच्याने तू आता हे जे करतेस हे बरोबर आहे. आणि हे वर्षभराने जरी झालं तरी हरकत नाही. आणि असे लोकांचे म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्समध्ये पण माझ्या स्वतःच्या अनुभवानं मला कळायला लागलं की डोमेस्टिक व्हायलन्समध्ये लोक म्हणतात, अरे आता झाले की 5 वर्ष तुम्हाला डिवोर्स, आता काय तुम्हाला रडायचं आहे. पण नाही, तो ट्रॉमा कुठेतरी डबीत बंद करून ठेवलेला असतो त्यांनी आणि विसरून जायचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यावर मरमपट्टी झालेलीच नसते कधी. ती मरमपट्टी काउन्सिलिंगने होते. वा, हे सगळं अचंबित करणारं आहे. पण आता मला सांगा, तुम्हाला ड्रायव्हिंगची पण आवड आहे आणि तुम्ही ड्रायव्हिंगही खूप उशिरा आयुष्यात शिकलाय, होय ना? हो. असं असतानाही एक महत्त्वाचा प्रसंग ड्रायव्हिंगचा तुमच्या आयुष्यात आहे जो तुम्ही इतरांना सांगत असता. तर आमच्या दर्शकांनाही तो सांगाल का? हो, नक्की सांगेन ना. आणि काय आहे, त्याला थोडीशी मी बॅकग्राऊंड देते. कारण काय आहे, मनात मनसुबे खूपच मानतो आपण की मला ड्रायव्हिंग करायचं आहे, मला येऊन करायचं आहे. पण ते आयुष्यात खरे करून दाखवायला आपल्याला फार कमी चान्सेस मिळतात. त्यामुळे असं झालं की मला नॉर्दर्न टेरिटरी, म्हणजे ऑस्ट्रेलियात 2च टेरिटरी आहेत. त्या 2 टेरिटरीपैकी एक कॅपिटल टेरिटरी म्हणजे एक थेंबासारखाच आहे ऑस्ट्रेलियातला. पण नॉर्दर्न टेरिटरी हे फार मोठा म्हणजे स्टेटच्या लेवलचाच असतो, पण त्याला टेरिटरी नाव दिलं आहे कारण ते तिथल्या इंडिजिनस लोकांची पॉप्युलेशन, म्हणजे ओनर्स ऑफ द लँडची पॉप्युलेशन आहे, ज्याला आपण इथे म्हणू शकतो आदिवासी. तिथे मला त्यांच्यामध्ये त्या कम्युनिटीमध्ये ते आउटबॅकमध्येच आहेत. म्हणजे खूप 400-500 किलोमीटर गाडी चालवल्याशिवाय तुम्ही पोचूच शकत नाही, म्हणजे तुमच्या त्या टाऊनमधनं सुद्धा. तर असं मला एक ख्वाहिश होती की करावं, आणि अशी अपॉर्च्युनिटी मला मिळाली. मी अप्लाय केले आणि म्हटलं जाऊ देत, आपल्याला काय मिळणार आहे. पण अशी मी
प्रथमच एक अशी भारतीय बाई होती की एकटी तिथे जाऊन राहिले, एकटी त्या कम्युनिटीजमध्ये काम केलं. आणि त्याचं काय झालं, परत मला जेव्हा गाडी दिली त्यांनी, ती मॅन्युअल, कारण हे अनसील्ड रस्ते असतात, सगळं असं असतं. मला परत मॅन्युअल गाडी आणि 4 व्हील ड्राईव्ह, मी ती निसान पेट्रोलमध्ये एवढीशी दिसायची आणि ते मॅनेज करायला पाहिजे ना ती गाडी. आणि त्या कामासाठी मला म्हणजे 700-700 किलोमीटर गाडी चालवायला लागायची. अनसील्ड रस्त्यावरनं सुद्धा 4 व्हील ड्राईव्ह करायला लागायचं. आणि त्यातून सुद्धा नदी नाल्यातनं असे ती बुडलेली गाडी न्यायच्या लागायची. आणि त्या नद्यांमध्ये क्रॉकोडाईल्स असायच्या. त्याची मला सुरुवातीला भीती वाटली, पण मी म्हटलं देवा मला वाचव, त्या क्रॉकोडाईलला मी इतकी तिखट खाते की ती तिखट बाई चालणारच नाही. म्हणून हे असे पॉझिटिव्ह थिंकिंग करून मी ती आपली नदी पार करायची. आणि हे सुद्धा मी जेव्हा तिथे काम करत होते, मी पोलिसांबरोबर काम करत होते, त्या डिटेक्टिव्हजनी मला कसं चालवायची नदीतनं गाडी अनसील्ड, हे किती समजावून सांगितले. जरी मी कोर्स केला होता तरी कोर्स म्हणजे पुस्तकी शिक्षण असतं, प्रॅक्टिकल ट्रेनिंग तर माझ्या पोलिसांनी दिलं होतं. त्यामुळे कोर्स हा गाडी चालवण्याचा केला होता 4 व्हील ड्राईव्हचा. किती वर्षी केलात तुम्ही? अरे बापरे, मी तर अशी 50च्या पुढची. हो. आणि तर म्हणजे असे प्रसंग आले आणि मी त्याची अपॉर्च्युनिटी सोडली नाही, की असं द्विधा मनस्थिती झाली तरी करावं, आपण करावं, आणि नाही जमलं तर सोडून द्यावं, अशी माझी वृत्ती झाली होती. तसंच हे करता करता मग इतकी धीड बनले की मी मग माझी एक मैत्रीण जेव्हा न्यू साऊथ वेल्समधनं आली होती तेव्हा आम्ही 5000 किलोमीटरचं दोघींनी सबंध नॉर्दर्न टेरेटरी पार पाडलं होतं. म्हणजे उलरूला गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो. एक ठिकाण ते इथे इतकं सुंदर आहे की ते माथेरानसारखं वाटलं मला, वगैरे वगैरे. आणि त्याच्याने माझी भीती चेपली. आणि मग मी ठरवलं की आपण जेव्हा परत सिडनीला परत जायचं, जिथे माझी मुलं आहेत, नातवंड आहेत, तिथे मला परत जायचं आहे, तर वयाच्या 60वी ओलांडल्यानंतर मी 4000 किलोमीटरचा सबंध प्रवास एकटीने आउटबॅकमधनं कॅथरीन टू सिडनी केला. वा. आणि ते मात्र तेव्हा मीडिया चांगला होता, व्हॉट्सॲप होता, म्हणून मी शाळेतल्या मित्रमैत्रिणींना ते फोटो टाकत होते, माझ्या कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणी. तर ते फारच सुंदर झालं की संध्याकाळी. आणि त्यातला एकच प्रसंग मला कठीणाईचा वाटला, आणि तो म्हणजे आउटबॅक म्हणजे बर्क म्हणून गाव आहे जिथे माझा कलिक काम करत होता. त्या प्रांतात मी कधी केलं नव्हतं पण ऐकलं होतं. फारच आउटबॅक आहे, मध्य आहे आणि न्यू साऊथ वेल्सचं एक टोक आहे ते. तिथे गेले आणि जो त्या हॉटेलचा पत्ता होता इंटरनेटवरनं प्रिंट केलेला होता, पोचले ना मी इंडिजिनस कम्युनिटी. आणि मला त्यांचे नियम माहीत आहेत की इंडिजिनस कम्युनिटीमध्ये या आउटबॅकमध्ये तुम्हाला परमिशन नसली तर जाऊ शकत नाही. मी जी घाबरले की मला परमिशनशिवाय मी तिथे पोचले, तर मी पटकन ती गाडी स्टार्ट केली आणि निघाले. आणि पोलिसांबरोबर काम केल्यामुळे मला माहिती होतं, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोचले की बाबा हा पत्ता दिला आहे. त्या म्हणाले नाही शक्य नाही, ते तिथे आहे. अहो म्हटलं पण हा प्रिंटआउट केला आहे ना पत्ता. मग त्यांनी त्या मॅनेजरला फोन केला, म्हणाले असं कसं करता वगैरे, आणि असं करून मला ती दिशा दाखवली. तिथे आले तोपर्यंत फक्त 2:30 वाजले होते. शुकशुकाट आणि माझा म्हणजे जीव कंठाशी प्राण आला होता. आणि मी कोणी नाही कोणी नाही कोणी नाही. मग 4 वाजता जेव्हा माणसं आली तेव्हा, तोपर्यंत मी मुलांना वगैरे फोन केला. तर माझ्या मुलांनी सांगितलं अगं कुठच्या तू ह्याच्यामध्ये, मी तुला दुसऱ्या छान हॉटेलमध्ये ठेवतो की. म्हटलं अरे इथे टेनिस कोर्ट आहे, हे आहे, स्विमिंग पूल आहे. मी काही असं तसं नाही. आणि मला मित्रांकडनं माहिती मिळाली, लोकल्सकडनं, त्याच्यातच मी राहते. असा माझा तो भीतीदायक अनुभव. म्हणजे एकच दिवस मी पूर्ण घाबरलेली होते त्या दिवशी. बरं. आणि बाकीचा प्रवास मस्त मजेत झाला? अगदी मस्त मजेत. त्या जेव्हा मला तुम्ही, कारण तिथले ते हायवेज वगैरे एकदम काही डिस्ट्रॅक्शन नसतं तर झोप येण्याची शक्यता असते असं, तर तुम्ही स्वतःला कसं अलर्ट ठेवलं? अलर्ट कसं ठेवलं, आपली भजनं, आपली बॉलिवूडची गाणं फुल व्हॉल्यूम सगळ्या ऑस्ट्रेलियाला ऐकवलेली आहेत मी, आणि मी सुद्धा फुल व्हॉल्यूम गात होते तिथे. असं करून, आणि ते जे शिकवलेलं होतं 4 व्हील ड्राईव्हचं शिक्षण दिलेलं होतं की 2 तासांनी
उठावं. मग लहानपणी बाबांकडनं ऐकलं होतं थंड पाण्याचे हबकारे मारावे तोंडावर, त्याच्यामुळे थकवा जातो, ते केलं. कधी कधी माझी ती जी छोटी शिदोरीची बॅग असायची ती घसरत घसरत मांडीवर यायची. मम्मी म्हणायची, देवानीच मला सांगितलंय पोरी तुला भूक लागली आहे, दमलीस, आता विश्रांती घे. असे मनाचे खेळ खेळत 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 मी सगळा प्रवास पूर्ण केला. आणि मग मी पुढे आले होते, क्वीन्सलँडमध्ये आले. मिचाल हायवेवर तर सगळे एम्यूज इतके गाडीच्या मागे, म्हणजे हा प्राणी तिथे जास्ती असतो ऑस्ट्रेलियात, एमयू. आणि ते नॉर्थ आपले ह्याच्यामध्ये असतात, क्वीन्सलँडच्या नॉर्थ बॉर्डरवर असतात. तर तो मिचाल हायवेवर इतका सुंदर अनुभव आला. मग मी थोडीशी गाडी थांबवली. मग ते सगळे गोळा होऊन झाले माझ्या भोवती. मग मी म्हटलं आय लव्ह यू, यू लव्ह मी, तुम्ही माझे किसेस घ्या, मी तुम्हाला किसेस दिले. पण ते जायलाच तयार नाहीत. मग ते जोपर्यंत गेले नाही अर्धा तास मला तिथे राहिले. मग बहुतेक कंटाळले असतील माझ्या ते चेहरा बघून, मग ते निघून गेले. तेव्हा मी कुठे चालू शकले. पण तुम्हाला गाडी बंद पडली वगैरे असा काही अनुभव आला नाही ना? नाही, ते पण मी काळजी घेतली होती की मी सगळी सर्व्हिसिंग करून घेतली होती. माझी गाडी तशी नवीनच होती, 5च वर्षाची होती. आणि ह्या 4 व्हील ड्राईव्ह चांगल्या स्ट्रॉंग, आणि मी विकत माझी स्वतःची मी 4 व्हील ड्राईव्ह्स घेतली होती. लोक मला म्हणायची तुला एकटेला एवढं काय, बुलबार कशाला पाहिजे. म्हटलं तुमची सेफ्टी आहे, मग माझी नको का मला सेफ्टी. म्हणून मी अशी म्हणजे शिकूनच घेतलं की जे कोणी आपल्याला चांगलं सांगतं ते पाळायचं. मला सांगा, हा 4000 किलोमीटरचा प्रवास एकटीने करायला तुम्हाला किती दिवस लागले? मी खरं म्हटलं तर माझी कपॅसिटी एवढी होती की मी हा 4000 किलोमीटरचा प्रवास 2 रात्री आणि 3 दिवसात पुरा करू शकतो. पण तो अगदी म्हणजे मॅड रश झाला असता. तो काही मला करायचा नव्हता. मला आउटबॅगही बघायचा होता. आणि हे करण्यासाठी मी संबंध मी 1 वर्षाचा रिसर्च करून मी आणि सगळ्यांच्या लोकल नॉलेज घेऊन मी ते केलेलं असल्यामुळे मी ठरवलं की 700 ते 800 किलोमीटरच्या वर गाडी चालवायची नाही एका दिवसात. आणि तो सगळा अंदाज करून आणि कुठे कुठे मला काय काय बघायचं आहे, कारण क्वीन्सलँडमध्ये डायनासोरचे म्युझियम येते ते मला बघायचे होते. आणि अशा गमती जमतीच्या गोष्टी मला वाटेत करायच्या होत्या. नंतर डबोमध्ये तो झू आहे, तिथे सफारीसारखी गाडी आत नेते, तिथे मला जाऊन करायचं होतं. तर हा अपॉर्च्युनिटी परत आली नसती, त्या वाटेवरच होतं. म्हणून मी ठरवलं हा 9 रात्र 10 दिवसाचा प्रवास आपण करायचा. आणि तो सुखकर झाला पाहिजे, त्याचा आपल्याला आयुष्यभर त्याची पुंजी मिळाली पाहिजे आपल्यापाशी काहीतरी. हो, म्हणजे आता ह्या नवरात्री सारख्या तुमच्या कायम आयुष्यात सुख देणाऱ्या राहतील. काय सुंदर उपमा दिलीत तुम्ही, खरंच छान उपमा दिलीत. हां प्रीती, तुम्ही ऑस्ट्रेलियातून काही दिवसांसाठी भारतात आल्या आहात आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही चाकोरी बाहेरील 4 चौघी या कार्यक्रमात आलात आणि आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात, म्हणून मी तुमची खूप आभारी. मी पण आपली खूप आभारी आहे आणि आपल्या दर्शकांची सुद्धा आभारी आहे. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील कार्यक्रमात.